तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9वी 9वी गणित भाग 1 या विषयाची घटक चाचणी क्रमांक 1 ची एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केली. तर ही सराव प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची असणार आहे आणि याच्यामधले जे प्रश्न आहेत तर यासारखे प्रश्न म्हणजे या स्वरूपातले या टाईपचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका पूर्ण बघा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 खालील प्रश्नांसाठी जस्ट मिनिट. तर खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. ओके, थोडस ब्राईटनेस आपण वाढवू. ओके, तर अचूक पर्याय निवडा. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर m बरोबर 1 3 5 आणि n बरोबर 2 4 6. तर m छेद n किती येईल ते शोधायचं. मग आता m छेद n शोधायचं म्हणजे दोघांमध्ये सामायिक कोण. आता 1 3 5 आणि 2 4 6, तर याच्यामध्ये काहीही सामायिक नाही आहे. त्यामुळे m छेद n सामायिक मध्ये कुणीही येणार नाही. कुणीही नसेल तर त्याला आपण काय लिहितो, फाय. त्यामुळे कुठला पर्याय हा लिहायचा, फाय हा पर्याय लिहायचा. त्यानंतर 47 घनमूळ आहे. 3 इथे आहे घन आणि 47 कोटी किती येणार, तर इथे असणारी संख्या म्हणजे किती, 3 येणार. ओके, तर पर्याय कुठला द्यायचा, सी 3. परत आता पुढचा कॉम्प्लिमेंट या शब्दातील संच यादी पद्धतीने लिहायचं. तर त्याला काहीतरी नाव द्यायचं, ए बी असा एखादा संच. तर पहिल्यांदा बी नाव दिलं आपण आणि त्यातले घटक बघा, सी ओ एम पी एल ई. परत यम येतं. यम ऑलरेडी आपण लिहिलेला आहे, परत आहे तो रिपीट करायचा नाही. यम रिपीट करायचं नाही, पुढचे घ्यायचे. ई पण आहे, यन आणि टी. म्हणजे संचामध्ये कुठलाही घटक एकदाच लिहायचा आणि त्या पद्धतीने हा संच लिहायचा. आता याची अनुबद्ध जोडी लिहायची आपल्याला. 2 वर्गमुळात 5 अधिकच्या ऐवजी फक्त मग अधिक आहे, त्याच्या बरोबर उलट घ्यायचं, वजा. ही त्याची अनुबद्ध जोडी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे खालील कृती पूर्ण करा. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, 2 वर्गमुळात 8, तर त्यांना 8 गुणलेला आहे. तसंच ह्याच 2 वर्गमुळात 18 ला गुणायचं, म्हणजे 2 वर्गमुळात 2 आणि 18. त्यामुळे इथे किती येणार, 18 येणार. ओके, मग आता 2 गुणिले 8 किती येणार, इथे वर्गमुळात किती येणार, 16 आणि वर्गमुळात 36. 16चं वर्गमूळ 4, कारण 4चा वर्ग किती होतो, 16. त्यामुळे 16चं वर्गमूळ 4 येणार. तसंच 6चा वर्ग 36, त्यामुळे 36चं वर्गमूळ किती येणार, 6 येणार. त्यामुळे इथे 18 आले, वर्गमुळात 2 गुणिले 18, इथे 16 येणार, वर्गमुळात 16 येणार. इथं 36चं वर्गमूळ किती लिहायचं, 6. 6 आणि 4 उत्तर किती येणार, 10. 10 हे त्याचं अचूक उत्तर आहे. परत पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ए मधल्या घटकांची संख्या आहे 20, बी मधल्या घटकांची संख्या आहे 28, ए संयोग बी 36 आहे. तर ए छेद बी काढायचं. त्यासाठी हे सूत्र लिहायचं, कंसात लिहायचं सूत्र आहे. आता सूत्रामध्ये फक्त काय राहिलं आपलं, ए संयोग बी बरोबर एन ए अधिक एन बी वजा एन ए छेद बी. एन ए छेद बी हे इथल्या चौकटीत लिहायचं. परत हे लिहिल्यानंतर एन ए संयोग बी ची किंमत दिलेली आहे. ए संयोग बी किती दिलेलं आहे, 36. तर इथे लिहा ते 36. आता 20 आणि 28 ची बेरीज करायची, किती येणार, 48. मध्ये बरोबर चिन्ह आहे, 36 बरोबर इथे किती आलं, 20 आणि 28 48 आलं. मग आता हे 48 आल्यानंतर हे वजा इकडे येऊन अधिक होईल आणि अधिक 36 इकडे येऊन काय होतील, वजा होतील. म्हणजे 48 वजा 36 किती येणार, 12. म्हणून ए छेद बी बरोबर किती येणार, 12. आता हा ए दिलेला आहे, त्याचे कोणतेही उपसंच लिहायचे. एखादा बी संच ह्यातलेच एक 2 घटक घ्यायचे, 3 7. एखादा सी असा घ्या, 1 2 7. किंवा एखादा डी घेऊ शकता, तसं फक्त 2 आहे तोही चालेल. तर कुठलेही घटक घ्या आणि त्याच्यावरनं त्याचे संच लिहू शकता. आता याच्या पुढचं बघा, सोपे रूप द्यायचे. तर 5 अधिक 8 करायचं आणि त्याला इकडे जोडायचं वर्गमुळात 3. 5 आणि 8 किती येणार, 13 वर्गमुळात 3. 8 आणि 5 13 वर्गमुळात 3. आता 2 वर्गमुळात 7 हे सोप्या रूपात आहे, तर त्याला आत घेऊया आपण. तर ते हा जो 2 आहे तो वर्गमुळाच्या आत येऊन कसं होणार, ते 7 गुणिले 2चा वर्ग करायचा 4 आणि इकडे किती आहे, वर्गमुळात 28. तर 7 चौक किती येणार, 28
आणि इथं पण किती आहे, वर्गमुळात 28. म्हणजे दोन्हीकडे वर्गमुळात 28 आहे, म्हणजे दोन्ही काय आहेत, समान आहे. म्हणून शेवटी हे लिहायचं, या सगळ्या स्टेप लिहिल्यानंतर 2 वर्गमुळात 7 बरोबर वर्गमुळात 28. हे शेवटी उत्तर लिहायला विसरायचं नाही, कारण यांची तुलना करायची होती आपल्याला. आता परत 7 वजा 2x बरोबर 5. एकदा अधिक 5 घ्यायचा म्हणजे धन 5 आणि एकदा ऋण 5. आता याच्यात काय करणार आपण, अधिक धन 5 जो आहे अधिक, तो इकडे 7 कडे येऊन काय होणार, वजा होणार. किंवा असं करूया, इथे जी स्टेप दिली इथं 5 लिहिलं, इथे किती लिहिलं, वजा 5. तर इथे अधिक 5 आणि इथे वजा 5. तर आता हे करत असताना हे जे अधिक 7 आहेत, तर या 5 कडे येऊन काय होतील, वजा होतील. म्हणजे 5 वजा 7. आणि इथे कोण राहील, वजा 2x. तर इथे लिहिताना लिहा वजा 2x. या चौकटीत आलं. वजा 2x बरोबर 5 मधून 7 गेले 2 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे वजा 2 दिलेला आहे त्यांनी. आता इथे वजा 2 हा गुणिले 2 इकडे येऊन काय होणार, भागिले येणार छेदात. वजा 2 भागिले वजा 2, बेके बे येणार, वजा वजा काय होणार, अधिक. म्हणून x ची किंमत त्यांनी किती दिली आहे, 1 दिली. तसं इकडे वजा 5 आहे, तर हा अधिक 7 इकडे येऊन काय होणार, वजा. म्हणजे वजा ऑलरेडी 5 आहेत, तिकडचा अधिक 7 वजा होणार. चिन्ह त्यांचे समान आहेत, त्यामुळे वजा 12. आणि हा गुणिले याला येऊन काय होणार, भागिले. म्हणजे वजा 12 इथे बघा, ह्या स्टेपमध्ये वजा 12 भागिले वजा 2. म्हणजे वजा वजा अधिक. 12ला 2 ने भागलं 6 आणि वजा वजा काय होणार, अधिक. म्हणून अधिक 6 उत्तर दिले. आता ई, पूर्ण ए मधील घटकांची संख्या, म्हणजे त्याच्यामध्ये कोण येणार, एक्स वाय झेड एम एन. बी मधल्या घटकांची संख्या, बी मध्ये कोण कोण आहेत ते लिहायचे, पी क्यू आर एम एन. हे लिहिले. ओके, एवढेच लिहायचे, पी क्यू आर एम एन. परत ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजे हे सगळे, म्हणजे कुठले कुठले येणार, यस त्यात घ्यायचं नाही. कुठले कुठले एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, तर हे सगळे त्याच्यात येणार ए संयोग बी मध्ये. यू मध्ये म्हणजे हे सगळे येणार, म्हणजे कुठले कुठले एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. एस टी त्याच्यामध्ये वाढणार. परत ए डॅश, इथे काय पाहिजे होतं, ए डॅश. ए डॅश म्हणजे काय, पूर्ण यू मधून ए जो आहे तो वजा करायचा. ओके, मग आता ए वजा करून ए डॅश मध्ये काय येणार, तर कुठले कुठले येणार, पी क्यू आर एस आणि टी. ए डॅश करताना काय करायचं, यू वजा ए करायचं. म्हणजे पूर्ण यू मधनं ए काढून टाकायचं. ए छेद बी म्हणजे दोघांमध्ये सामायिक, म्हणजे कुठला येणार, यम आणि एन. ए छेद बी. त्यानंतर परिमेय संख्या पी छेद क्यू स्वरूपात लिहितो. त्याला कसं लिहिणार, 0.37 बार, म्हणजेच कोण रिपीट होतं, 0.37 आणि पुढचे. मग आता किती, दोन संख्या 3 आणि 7 रिपीट होतात, त्यामुळे 2 शून्य असणारे 100 ने गुणायचं. 100 ने गुणले की दशांश चिन्ह आहे तिथून 2 संख्या पुढे जाणार, म्हणजे इथला कुठे येणार, इथे येणार. म्हणजे 37.37 पुढे तेच आहे सगळं, म्हणजे बार द्यायचं. आता याच्यातून हे वजा करायचं, म्हणजे 99x बरोबर. तसंच इकडे पण याच्यातून हे वजा करायचं, 37 बारला 37 बार जाणार, फक्त किती राहणार, 37. मग आता गुणिले 99 काय होणार, भागिले. तिच्या स्टेप लिहून घ्या सगळ्या, एक्स बरोबर 37/99. मग शेवटी उत्तर लिहायचं, याचं उत्तर किती येणार, 37/99. आता गुणाकार करायचा आहे, तर वर्गमुळात 3 ने हे पहिल्यांदा पुढच्या कंसाला गुणायचा. परत वजा वर्गमुळात 2 न पुढच्या कंसाला गुणायचं. त्याच्यानंतर छेदाचं परिमेयकरण करायचं. आता छेदाचं परिमेयकरण करताना इथे 1 अधिक वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात, सॉरी हे तुम्हाला असं द्यायला पाहिजे, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2, तशा पद्धतीने घ्या. तर त्याच्या जी जोडी आहे त्याच्या अनुबद्ध जोडीनं गुणायचं. मग ह्याची अनुबद्ध जोडी काय येणार, वर्गमुळात 7 वजा, अधिकच्या बरोबर उलट घ्यायचं, वजा तेच वरती घ्यायचं, वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. आता कुठल्याही याला 1 ने गुणलं तर हाच कंस येणार, म्हणजे वरती येणार वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. खाली ए अधिक बी, ए वजा बी, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे वर्गमुळात 7चा वर्ग वजा वजा येणार वर्गमुळात 2चा वर्ग. वर्गाला वर्गमूळ जाणार आणि मग काय राहणार बघा, वर्गमुळात 7 वरचा अंश तसाच, वर्गमुळात 2. खाली वर्गाला वर्गमूळ जाणार, 7 वजा 2, म्हणजे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. 7 वजा 2 किती येणार, 5. 5 ही परिमेय संख्या, त्यामुळे छेदाचं काय केलं आपण, परिमेय करत. ओके, 5 हे त्याचं उत्तर आहे ना, नुसतं 5, त्याला काही वर्गमूळ चिन्ह वगैरे द्यायचं. आता इथे बघा
समजा चहा पिणारे विद्यार्थी त्यांची संख्या ए आहे, एन ए. कॉफी बी, ए छेद बी, म्हणजे दोन्हीमध्ये सर्व विद्यार्थी म्हणजे यू घ्यायचे 125. हे सगळं मांडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ए संयोग बी काढायचा. तर ए संयोग बी म्हणजे दोन्हीपैकी कुठला तरी एक तरी घेणार आहे, कमीत कमी एक घेणारे त्याच्यात येणार ए संयोग बी मध्ये. आपल्याला एकही न घेणारे पाहिजे, पण आधी हे काढूया ए संयोग बी बरोबर एन ए सूत्र लिहायचं अधिक एन बी एन ए छेद बी. तर याचं उत्तर शोधताना एन ए ची किंमत 80 विद्यार्थी चहा घेतात अधिक 60 विद्यार्थी कॉफी आणि दोन्ही घेणारे 20. इथं लिहिया 20 म्हणजे 140 मधून 20 गेले, किती उरले मग? 120 उरले. आता एकूण विद्यार्थी किती आहेत? 125 बरोबर. एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर एकूण एन यू एकूण विद्यार्थी, त्यात कमीत कमी एक पेय घेणारे किती आहेत? ए संयोग बी एकूण आहेत 125. आता एक ए संयोग बी काढला किती? 120. म्हणजे हे विद्यार्थी काय आहेत? कुठलं तरी एक पेय नक्की घेतात, त्यामुळे 120 त्यातनं वजा केले किती उरले? 5. ओके, मग शेवटी काय म्हणायचं? एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर 5 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपली 20 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांच्या ज्या 9वीच्या प्रश्नपत्रिका आहेत, आणखीन एक प्रश्नपत्रिका आपण तयार केली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. गणिताची दुसरी म्हणजे गणित भाग 1चीच आणखीन एक प्रश्नपत्रिका, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.